बीडमध्ये गुंडगिरीचा कळस, नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना दालनात घुसून शिवीगाळ करत धमकी. बीड शहरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी शैलेश फडसे यांना त्यांच्या दालनात घुसून शिवीगाळ करत धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. संबंधित व्यक्तींनी मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करून वाद घालत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पुढे नेमकी कारवाई काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे. गुरुवारी मी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतल्यानंतर माझ्या दालनामध्ये एक इसम आले. त्यांच्या मालमत्ता PTR संदर्भातली त्यांची तक्रार होती. त्या अनुषंगानं आमच्याकडून कारवाया झालेल्या होत्या PTR रद्द करण्याबद्दल वगैरे, परंतु ते त्या कारवाईवरून समाधानी नसल्याने ते प्रश्न विचारत होते. त्यावर त्यांना मी लेखी द्या आणि कायदेशीर कारवाई आम्ही करू असं सांगत असतानासुद्धा ते आमच्याशी हुज्जत घालत होते. आरेरावीनं बोलणे, जोरात बोलणे, ओरडणे, अंगावर धावून येणे असा प्रकार त्यांनी केला. त्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांच्याकडून आम्ही त्यांना केबिनच्या बाहेर जाण्यासाठी सूचना केल्या आणि त्यानंतर मी पोलीस स्टेशनला पत्र दिलं. परंतु शनिवार रविवारी सुट्टी असल्यामुळे आणि मी स्वतः त्या ठिकाणी गेलो नसल्यामुळे त्यांच्याकडून गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. मला PI साहेबांचा फोन होता की आपण पोलीस स्टेशनला येऊन त्याबद्दल रीतसर गुन्हा दाखल करावा. त्या अनुषंगानं मी आज आता गुन्हा दाखल करण्यासाठी जातो आहे. पाहायला मिळतंय का, कारण की तुम्ही CEO असताना देखील असा प्रकार घडला. नागरिकांच्या काहीही अडचणी असतील, कार्यालयाकडून, आमच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा आमच्या स्वतःकडून काही कामं झाली नसतील किंवा दिरंगाई होत असेल तर नागरिकांनी येऊन अवश्य प्रश्न विचारावेत. पण ते सगळे संविधानाच्या संविधानिक शब्दांचा वापर करून संविधानिक मार्गाने ते केलं पाहिजे. परंतु असं न करता कार्यालयात घुसून दमदाटी करणे या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. आणि जर कुठल्या गोष्टीवर कारवाई होत नसेल तर त्यासाठी पर्यायी मार्ग आहेत. पत्र द्यावं, आम्ही नक्कीच त्यावर कारवाई करू. पण अशा पद्धतीनं येऊन आरेरावी करणं हे अयोग्य आहे आणि त्यावर आम्हाला निश्चितच कारवाई करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.